हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा नालोडे चॅनलमध्ये तुमचं खरंच खूप स्वागत आहे। तर आजची व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण की खूप दिवसापासून एक ड्रीम होतं की अक्कलकोटला जायचं। फायनली 1-1.5 वर्षापासून जे वाटत होतं ते फायनली आज कंप्लीट झालेलं आहे। आणि आम्ही फक्त अक्कलकोटच नाही तर आम्ही 3 ते 4 देवस्थान अजून देखील केलेले आहे। तर त्या माझ्या ब्लॉगमध्ये माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते देखील पुढं बघायला भेटेल। तर पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 प्रमाणे मी व्हिडिओ बनवणार आहे, तर प्लीज सपोर्ट करा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे स्वामींच्या दर्शनाला गेलेलो तर फक्त स्वामींचे दर्शन न करता आम्ही चोलप्पा महाराजांचे दर्शन देखील केले, आम्ही बालप्पा महाराजांचे दर्शन केले आणि प्लस आम्ही स्वामी जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये जेव्हा गेले, जेव्हा त्यांनी फर्स्ट टाईम जेव्हा ज्या मंदिरामध्ये त्यांनी म्हणजे पाऊल टाकलं ते मंदिर खंडोबाचं मंदिर होतं, त्या खंडोबाच्या मंदिराचं देखील आम्ही दर्शन घेतलं आणि हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर प्लीज व्हिडिओला लाईक ए थांबा स्टार्ट। गाव म्हसोबा भारत पडलेली 25 सीटरी गाडी अक्कलकोट पंढरपूर दर्शनासाठी आज फॅमिली परिवार जात आहे। तर काही जाता येताना गाडी वाड्यामध्ये पुढे काही अडचण आली तर त्या अडचण साईडला ठेवून या गाडीला सुखरूप या भारत पडलेली परिवारात फॅमिली परिवार पोहोचण्याची आहे। आणि हे तुमचे काय ठरवलं आहे ते मान्य करून घ्या आणि गाडी सुखरूप चालताना गाडी काही पुढे अडचणी स्वामींचं जप घ्यायचं हा बोलायचं 108 वेळेला स्वामींचं जप स्टार्ट करा बोलायचं हा मोठ्याने मोठ्याने 2 3 श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी। तिथून आमचा प्रवास सुरू झाला। मग काय स्वामींचं नाव घेतलं, बाप्पाचं नाव घेतलं आणि घेतलं प्रवासाला शुभारंभ करायला। तर आता इथं सर्वांचं प्लॅनिंग सुरू होतं की डान्स करायचं पण पहिलं तो कोण उठत नव्हता। आधी थोडं रिलॅक्स केलं कारण की आम्ही जस्ट निघालेलो आणि रात्रीची वेळ असल्यामुळे एवढी सुंदर हवा येत होती ना आतमध्ये। गाडी थांबली की गरम, गाडी स्टार्ट झालं की पूर्ण थंड। इथून नाचायची सुरुवात, डान्स करायची सुरुवात झालीच। मी नव्हते करत, मला थोडा त्रास होत होता गाडीमध्ये त्याच्यामुळे मी नव्हते उठले। पण पप्पा मामी सगळ्या माम्या मम्मी मावशी सर्विस जेवढे ऑल मेंबर फॅमिली मेंबर आहेत ना सर्वांनी खूप एन्जॉय केलं। तर मी जास्त सॉन्गचा आवाज नाही ठेवू शकत, कॉपीराईट लागेल आपल्या व्हिडिओला। तर तुम्ही एन्जॉय करा।
दिवसापासूनच खूप एन्जॉय करत होते. अचानक मला गाडी लागायला सुरुवात झाली, म्हणजे मला खूपच अनइझी फील व्हायला लागलं. आणि कधी असं होत नाही प्रवासामध्ये मला. आणि त्याच वेळेस जेव्हा हे डान्स करायला सर्वांची सुरुवात झाली आणि मला अनइझी फील झालं. पण ठीक आहे, तेवढ्याच मोमेंटला मला थोडंसं त्रास झालं, बाकी ठीक होतं. बाकी आम्ही खूप एन्जॉय केलं ट्रिप, तर तुम्ही आता पुढे बघालच. तर आपलं पुणे टू अक्कलकोट हे ट्रिप 1 पार्टमध्ये होईल आणि सेकंड पार्ट किंवा थर्ड पार्टमध्ये पण होईल. कारण की मी तुम्हाला बोललेले फक्त आम्ही अक्कलकोटलाच नाही गेलो, तर आम्ही गंगनापूरला गेलेलो, वापस आम्ही संगमेश्वरला गेलेलो, पंढरपूरला गेलो, वापस आम्ही चंद्रभागेला गेलेलो, चोलप्पा महाराजांच्या दर्शनाला, बालप्पा महाराजांच्या दर्शनाला. तर भरपूर व्हिडिओ आहेत. तर पार्ट 1मध्ये नाहीच होऊ शकत. पार्ट 1मध्ये आमचं फक्त म्हणजे आम्ही फक्त अक्कलकोटमध्ये पोहोचलो. आय थिंक तिथपर्यंतच पार्ट 1 जाईल आमचं, कारण की गाडीमध्ये भरपूर जणांनी एन्जॉय केलं, त्यामुळं ते एन्जॉय पण आम्ही कॅप्चर केलं. आणि पिकनिकला गेल्यावर सगळे मोमेंट कॅप्चर करा, कारण की हे आठवण परत नाही येऊ शकत. गाण्यांचा आवाज खूपच कमी ठेवलेला आहे मी, कारण की असं झालं आहे ना की कॉपीराईट लागायची थोडी भीती आहे. कारण की भरपूर एन्जॉय केलं, त्यामुळे भरपूर गाणी आलेली आहेत. तर मी गाण्यांचा आवाज कमी केला आहे, तर तुम्ही एन्जॉय करा, समजून घ्या. पप्पाने आमचं खूप एन्जॉय केलं, प्लस मामीनी, मोठ्या मामीनी, मावशीनी, बारक्या मामीनी खूप एन्जॉय केलं, सर्वांनीच एन्जॉय केलं. पण काही म्हणा तुम्ही, आपण जेव्हा फ्रेंडसोबत जातो ना, त्यापेक्षा फॅमिलीसोबत ना आपण हक्काने एन्जॉय करू शकतो. या मोमेंटला रात्रीचे आय थिंक मला असं वाटते 3 का 3:30 वाजलेले. आणि काही जण झोपलेले, काही जण जागे होते, तर काही जण नाचून दमलेले. आणि आम्ही इथे बरोबर 4:30ला आम्ही एका हॉटेलमध्ये, म्हणजे 4:30 ते 4:45ला आम्ही एका हॉटेलमध्ये उतरलो. सर्वांना फ्रेश पण व्हायचं होतं, प्लस चहा पण प्यायची होती. तर इथे आम्ही हॉटेलमध्ये आलेलो. खूप सुंदर गरम चहा होती, मसाला चहा होती, आय थिंक गुळाची चहा होती, माहिती नाही, पण खूप चविष्ट होती. आणि त्या चहामध्ये त्याने ना लास्टला ना खवा टाकलेला, त्याच्यामुळे त्याची जी टेक्स्चर होतं ना चहाचं, ऑसम, सिरियसली खूप सुंदर चहा लागत होती. त्याने जे खवा टाकलं ना, त्याच्यामुळे ते जे असं गाढनेस आलेलं ना चहाला, त्यामुळे खूप सुंदर लागत होती चहा. आणि इथे ना असं एक एक्झिबिशन जसं असतं ना, त्या टाईपमध्ये चटण्या, भाकऱ्या सुकवलेल्या, जेणेकरून काही हॉस्टेलला राहतात, काही रूमवर राहतात, तर त्यांच्यासाठी हे पाहू शकता तुम्ही. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, वापस तांदळाची भाकरी, आणि हे आय थिंक काहीतरी बोलतात त्याला, खाकरा मे बी खाकरा बोलतात. तर ते खाकरा पण खूप प्रकारचे, खूप फ्लेवरमध्ये होते. चटण्या होत्या, मसाले होते, कोल्हापुरी मसाला, म्हणजे हर प्रकारचे मसाले इथं होते. एक्झिबिशन लागतं ना, त्या टाईपमध्ये ह्या हॉटेलमध्ये होतं, कारण की लोक भरपूर जण इथं आय थिंक स्टॉप घेत असतील चहासाठी. आणि तुम्हाला माहिती असेल ना, शेंगदाणे गुळाची जी चपाती असते गोड, ती पण खूप सुंदर होती, फ्रेश होती.
आम्ही नाही काही घेतलं, पण सर्व बघितलं आम्ही. चिवडा होता, सगळे प्रकारची भडंग होती आणि हे सगळं होममेड आहे. हे पहा, सर्व प्रकारचे मसाले होते, चटणी होते, गरम मसाला, गोडा मसाला, कोल्हापुरी मसाला, वापस मिसल मसाला, म्हणजे हर प्रकारचे चिकन मसाला, फिश करी मसाला, सर्व प्रकारचे. आणि एवढं छान वास येत होता ना. प्लस ते उघडं होतं, म्हणजे त्यांनी जे सॅम्पल ठेवलेले ना ते सॅम्पल एवढे उघड्यावर होते. आणि मसाल्यांचे वास उघड्यावरती सहसा राहत नाहीत, पण हे मसाल्याचे वास उघड्यावरती पण सुंदर येत होते. हा जो मसाला आहे ना, काला मसाला, काही लोक काला कालवण करतात, माहिती असेल तुम्हाला, कोल्हापुरी, त्या टाईपमध्ये होता. खूप सुंदर टेस्ट होती. आम्ही नाही घेतलं कारण की खूप आम्हाला लेट पण होत होतं आणि एकतर आम्हाला जायचं होतं आधी अक्कलकोटला, त्याच्यामुळे जास्त काही सामान आम्ही आधीच घेऊन नाही गेलो. म्हणलं येताना बघू आपण. तर इथून आम्ही आता डायरेक्टली अक्कलकोटला स्टॉप घेणार होतो, मध्ये नाही आता थांबणार, कारण की आम्हाला लेट पण झालं असतं. तर आम्ही पाहू शकता तुम्ही, ह्या हॉटेलमध्ये आम्ही स्टॉप घेतलेला चहासाठी. चला चला, फायनली आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलो. खूप खूप एक्साइटमेंट होती की कधी पोचू. आणि फायनली पोचलो. पण पोचल्याबरोबर जी गाडी लागली मला माहिती नाही, खूप असं जेव्हा गाडी स्पीड कमी झालं, जेव्हा गाडी पार्क करत होते ना, त्या टायमाला जी गाडी मागे पुढे होताना जी खूप जोर, म्हणजे खूप मलमललं मला आणि ओमेडिंग पण झाली मला. तर इथे आम्ही फायनली अक्कलकोटमध्ये पोचलेलो आणि आम्हाला रूम भेटायला थोडं टाईम होता, म्हणून थोडं टाईमपास चाललेला आमचा. तर पुणे टू अक्कलकोट हा पार्ट 1 मी बनवलेला आहे. तर पार्ट 1ला खूप प्रेम द्या. पार्ट 2 मी लवकर आणेल, जेव्हा आम्ही अक्कलकोटमध्ये अन्नछत्रामध्ये आम्ही तिथं हॉल आम्हाला रूम भेटले, तिथपासून ते अक्कलकोट दर्शनापर्यंत लवकर पार्ट 2 येईल. कदाचित पार्ट 3 पण होईल, कारण की दर्शन भरपूर झालेले आहेत. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं की आम्ही अक्कलकोटच नाही बघितलं, तर भरपूर ठिकाणी आम्ही गेलो, गंगनापूरला गेलो. तर पार्ट 2 लवकरच येईल.